हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळी काय कुटत बसली तर जिरी आणि ओवा थोडासा कुटत बसले होते आणि इथं मी कणिक मळून चपात्या बनवायला लागल्या. हा व्हिडिओ रविवारचा आहे, म्हणजे एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा होता गोडाधोडाचा, म्हणून आता तयारी चालू होती. आहो बाजारात गेले होते, भाजीपाला घेऊन आले आणि सासूबाई इथं गुळ बारीक करत आहे. त्या गुळाचं पाणी बनवायचं आहे. आता आम्हाला इथं आकाड तळायचं आहे, पण आहो म्हणले की मी आकाड खाणार नाही, त्यामुळं त्यांच्यासाठी चपात्या बनवायचं चालू होतं. त्यांना चपात्या बनवल्या आणि मग डाळ लावली होती. पण फोडणी टाकून घेणार आहे. तर मी आता डाळीचं सपक वरण बनवणार आहे. म्हणजे सपक वरण बनवलं तर आपण हे तिखट दामटेचे आता सासूबाई तिंबत आहेत. म्हणजे काय केलं त्यांनी, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ, असं डाळीचं आणि गव्हाचं आणि ज्वारीचं असे 3 पिठं मिक्स करून घेतलेत. त्यातच जिरे टाकून घेतली. आता जिरे मी मगाशी बारीक करून घेतलेली. ते आता ह्यात काय केले तर लसूण, मिरची आणि कोथिंबीर सगळं एकत्र केले आणि ते मला काढून घ्यायचे. आता ह्यात मीठ टाकून घेतलं पिठामध्ये आणि नंतर हे जे तीळ भाजून ठेवले होते, तीळ भाजलेले हे तीळ पण टाकून घ्यायचे. म्हणजे खूप खमंग लागतात त्या दामट्या. आता कोण तिखट पुऱ्या म्हणतं, कोण आमच्या इकडं दामट्याच म्हणतात त्याला, तिखट दामट्या. म्हणजे जसं आपण धपाट्यासाठी करतो तसंच त्याच पद्धतीने केलं जातं. आणि आता हे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि त्याच्यात मिक्स केली. आता आपण वाटणामध्येच मिरची टाकल्यामुळं आपल्याला इथं तिखट वापरायची गरज नाही. आणि हळद, मीठ, जिरे पावडर आणि ओवा असं सगळं टाकलेलं झालं. आता इथं मिरची, लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतलेली ती पण टाकली. आता सर्व साहित्य त्याच्यामध्ये गेले. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता ह्यात गव्हाचं पीठ थोडंसं जास्त असतं, म्हणजे हे लाटून करायला येतं. आणि हळद विसरली होती म्हणून हळद पण टाकून घेतली. आता हे हळद टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकीकडं तिखट आणि एकीकडं मीठ असं होऊ नये म्हणून सगळं एक मिक्स करून आधीच घेतलं आणि नंतर हे मळून घेत आहेत. आता ह्याला मळायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे व्यवस्थित हे जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट करायचं नाही, व्यवस्थित मळून घ्यायचं. त्यानं भरपूर करायचे असल्यावर पण थोडंसं मळताना वेळ लागतोच. आणि हे सासूबाई मळून घेत आहेत. आणि काय होतं, एका निमित्ताने आपण असं पदार्थ बनवतो. असं 12 महिने आपल्याला आवर्जून करायचं म्हणलं तर आपण फक्त तिखट पुऱ्या करतो, पण बाकीचं काही करत नाहीत. मग आता ह्या अशा मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या वाटीनं कापून घेतल्या आणि आता हे मी तळत आहे. आता हे व्यवस्थित तळून घ्यायच्या, मस्त अशा तळून घेतल्यानंतर आपण हे बाजूलाच मी तेल नितळण्यासाठी बाजूला काढून ठेवल्यानंतर आपण ते कशात तरी पातेल्यात किंवा दोरडीत ठेवायचे. आता हे गोल गोल रिंगा बनवल्यात, म्हणजे याला कोंडबळे म्हणतात. आणि मुलं हे आवडीनं खातात, त्यामुळं ते पण थोडं बनवून घेतलं. आता इथं गोड कापण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं मीठ त्यात टाकलं आणि गुळाचं जे पाणी बनवलेलं होतं ते पण गाळून आपण व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे गाळल्यानंतर त्याच्यात जे कचरा हे असतो तो बाजूला निघतो. आता विलायची पावडर मी आधीच कुटून ठेवलेली होती, म्हणजे विलायची आणि सुंठ पावडर, सुंठ नाही सॉरी, विलायची आणि जो हे होतं जायफळ पावडर आणि विलायची पावडर मिक्स करून घेतली. आता हे व्यवस्थित मळून घेतल्या. आता त्याच्या पोळ्या लाटल्या. आता हे अशा पद्धतीनं कापून घेतल्या. आता हे जास्त पण पातळ पीठ नसतं, घट्ट असतं, त्यामुळं व्यवस्थित हे अशा लाटायला आणि कापायला येतात पुऱ्या. आणि हे अशा पद्धतीनं आता मी तळून घेत आहे. आता हे दोघी मिळून करत असल्यामुळं पटकन होतं, नाही तर एकटीला करायला म्हणलं तर भरपूर वेळ जातो. आता हे असं आपण बिस्किटासारखा कलर ह्याचा काढून घ्यायचा आणि हे सगळं आमचं रेडी झालं आहे. अशा पद्धतीनं आम्ही आकाड तळला आणि गोड आणि तिखट पुऱ्या बनवून घेतल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आणखीन पण तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की करा. धन्यवाद.